त्यांच्यासोबत त्यांची सशस्त्र सेनासुद्धा उभी आहे आणि लाखो जनतेला त्यांनी आपल्या पाठीशी घेतलेला आहे. त्यांच्या इंग्रजांसोबत अनेक चकमकी झाल्या, ज्यात त्यांनी इंग्रजांना चढवून पळव करून सोडलंय आणि त्यांच्या ह्या कारवाईमुळे सारी इंग्रजी सेना भयभीत झाली आहे. जिल्हाधिकारी मिस्टर शेक्सपियर, तुम्ही येथपर्यंत आला त्यानंतर तुमचे मनपूर्वक अभिवादन. आमच्या इथे येण्याचा कारण म्हणजे आमचे कीर्तन साहेब यांनी हा लुटपुटा दिला आहे. आणि त्या लुटपुटा उसाराचा अमल करायचा आहे.
साक्षात्कारिक बौद्धिक ज्ञानाचे सजीव सृष्टीने यथार्थ रूप काय काय आहे हे दाखवले. कारण सगळ्या जणांचे हित साध्य करणे म्हणजे स्वतःचे हित साध्य करणे. हे लिंगो, तुझ्या अंतिम लक्षात समाजसेवा करणे हेच होते ना? हे लिंगो बघ ना, माझे यजमान देशासाठी तळपतीत तलवार घेऊन निघाले. त्यांना यश दे. आपण साऱ्या जनतेच्या कुशली बाबत विचारले, पण कधीच आपले आई वडील, आपले बंधू त्यांच्या कुशली बाबत विचारले नाही. अगं तू आताच कुफार समोर बोलून गेलीस की सगळ्या जणांची हित साध्य करणे म्हणजे आपलेच हित साध्य करणे. म्हणून मला विश्वास अगं तुझ्यासारखी थोर सून त्याच्या सेवेत असताना मला त्यांची चिंता कशी करते. निश्चित राहा, पण तरीही त्यांना तुमची चिंता वाटत असते. माझं वापर कुठे असेल, कसा असेल, नेहमी ते मला तुमच्याबद्दल विचारत असतात. बघा राणी सरकार, मग काय सांगून तुम्ही त्यांचं सांत्वन करता? हो, मी काय सांगणार? मी सांगायच्या आधी ते स्वतःच क्रांती प्रवण म्हणून म्हणतात, शाबास माझ्या बाबूरावाने काय बाजी मारली. पण कधी वाटते तेवढी चिंताही असते तुमची त्यांना. आणि हो, तुमच्या कार्याचा तर त्यांना फार अभिमान आहे. हे तू खरंच सांगतेस ना? मी खरंच सांगते ना. अहो, तुमच्यासारखा वीर योद्धा त्यांच्या उत्तरातून जन्मला. ते किती भाग्यशाली आहेत. आणि त्यांनी स्वतःच भूमातेच्या स्वातंत्र्यासाठी तुम्हाला पाठवले. ते कशाला शोक करणार आहे? पण आई वडील असल्यावर थोडीफार चिंता वाटणारच ना त्यांना. तुझे हे शब्द ऐकून किती बरं वाटतं. अगं मला अजून बरंच काही करायचं आहे. माझ्या रक्ताचा एक थेंब या देशभर शिंपडायचा आहे. त्या रक्तानं माझे देशवासी क्रांतिवान आणि एक दिवस या हरामखोर इंग्रजांना माझ्या या मातृभूमीतून पळ काढायला नक्कीच भाग पाडतील. आणि स्वतंत्र विजयाचा ध्वज नक्कीच फडकवतील. महाराज, या स्वातंत्र्य संग्रामात मलाही सहभागी कराल? राजकुमार, अगं मला क्रांतीचं बळ तुझ्यामुळेच मिळालं. हे बघ, अगं तू मला मोकळं सोडून जे ते त्याग केलंय ना, ते माझ्या शौर्यापेक्षाही कितीतरी मोठं आहे. हे मात्र बरं केलं. सूनबाईला आपल्या कुलदैवतेच्या दर्शनाला घेऊन आणताना हे अगदी योग्य केलं. सूनबाई, तू इथे आलीस बरं झालं. पण बाबूरावांच्या मार्गावर इंग्रज सरकारचे डोळे लागले. इंग्रजांच्या खुनामुळे, त्यांच्या रक्तपातामुळे दिल्लीचं सिंहासन कसं हातरलंय आणि सर्व इंग्रजांची झोप उडाली. आणि बाबूरावांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ऐलान केलं. तेव्हा तू त्यांच्यासोबत असणं हे कधीही धोक्याचं. मामाजी, अहो, या देशासाठी लढता मला मरण जरी आले ना, तर मी त्यावेळेस माझं सौभाग्य समजेल.
स्वाभिमानाने तसं करू नये. अरे तुझ्यासारख्या दटबैल्या पतीच्या दटबैल्या पत्नीचा मला अभिमान आहे. पण तसा प्रसंग तुझ्यावरती ओढवणार नाही असा मी कृपा लिंगूला प्रार्थना करतो. नाही मामाजी, अहो प्रसंग आल्यास बोलवायच्या स्त्रिया घरात बसून राहणारे नव्हे. अहो इतिहास साक्षी आहे, राणी दुर्गावती सारख्या स्त्रीने कंबर कसून हातामध्ये तलवार घेऊन स्वतःला रणांगणात झोकून दिले. महाराज अगं तुला शाबासकी देण्यासारखी माझ्याजवळ शब्दच नाही. महाराज महाराज खान सांगा कोणत्या दिशेने निघाले आणि पहाटेपर्यंत कोणत्या टेकडीवर ते पोहोचले. ठीक आहे मणेसिंग, त्यांचा जबाब आपल्याकडे आहे. आमची सैन्य शक्ती त्यांना जबाब देणं सज्ज झाली आहे. वेळ पडल्यास आपली जंगून सेना त्या इंग्रजांवरती तुटून पडेल. आणि हा पुढचा इतिहास ऐतिहासिक संग्राम ठरेल. संग्रामच नाही तर महासंग्राम आहे. आमचे आई वडील आजी आजोबा सुद्धा या युद्धात सामील होणार. आणि इंग्रजांच्या तुफान सेनेपुढे गावागावातील स्त्री पुरुष एकत्र जमा व्हायला लागले. त्यांच्या अपार सेनेला समोर आले. अगदी बरोबर आहे. वेळ फार कमी आहे. सर्व सैनिकांना सज्ज असायला जंगलदऱ्यात जगदगताचा सहारा घेऊन सशस्त्र तिथे बिलकुल तयार असायला सांगा. जा तुम्ही. जय शिवा. काकासाहेब ते बघा, तुम्ही थोडा आराम करा. राजकुमार आपण सुद्धा विश्रांती घ्या. मी बघतो युद्धाची तयारी. बघुराव, अरे तू जाशील आणि आम्ही आराम करायचं. अरे हे कसं शक्य आहे? अरे रात्र ही महिन्याची आहे. एक म्हण आहे, सोया तो खोया आणि जागा तो पाया. अरे आपल्याला सर्वांना तात्पर्याने सैन्याची तयारी बघायला आहे. चला आपण सर्वजण सैन्याची तयारी बघूया. चला रणांगणाकडे निघायला. अरे तू जगवून सेनेचा नायक आहे. तुला जगायला पाहिजे. तुला मी एकट्याला असा रणांगणामध्ये घेऊन येणार असतो. त्याचे कारण आपली सेना सज्ज झाली आहे. आपल्या ईश्वराची वाट पाहत आहे. इंग्रजाच्या अलावाने को गावागावातली स्त्री पुरुष
पळसी आणि ही येणारी सेना ही माझ्या प्रेमापोटी येत आहे. आपलेच आई वडील माझ्या प्रेमापोटी येत आहेत. मला हा रोखलाच पाहिजे. येतोय महाराजे, तो आवाज ऐकून आपली सेना तुटून पडली इंग्रजाला. काय माझ्या आदेशाशिवाय? माफ करा राजे, पण तुम्हीच म्हणाला होता ना, हे भूमिपुत्रानो, अरे एक दिवस
शेवटच्या क्षणापर्यंत लढत नाही. अगं त्या बिरंग्यांनी जरी मला फासावर चढवले ना तरी झाले. कसली चिंता करू. या गरीब मळेशिंगच्या घराकडे तो कोणीच पोहोचणार नाही याची मी खात्री मला शंका आहे गोळीने माझ्या मागावर नाही राजे. गोळीने त्यातली नाही ती मनातून शब्द काढून. बरं ठीक आहे माळेसिंग. तसा काही प्रसंग जर आला तर त्या प्रसंगाला सामोरे जाण्यास हा बाबूराव तयार आहे. तुमच्या आधी हम बरेच लढायला तयार आणि आपल्या प्राणाच्या ओळखीने आपल्या वा माळेसिंग वा. अरे तुझ्यासारख्या प्रामाणिक सैन्याचा मला अभिमानच आहे. अरे घोटच्या रणसंग्रामानंतर खूप पायपीट झाली आणि एकामागून एक असे अनेक प्रसंग ओढवले. आशा होती की भोपाळ पट्टणमच्या कार्यक्रमात मला माझे सर्व सहकारी मिळतील. त्या एकाच आशेने मी इथपर्यंत आलो पण फक्त भेटलंच नाही आणि तुझ्याच आशेचं किरण मी एकटाच नाही तर आपल्या विचाराची साथ आहे. एकमेकापासून सर्व जवळ येऊन पुन्हा संगमशेना लढायला तयार. त्यांच्या मनात अशी आग पेटवून देतो काही इंग्रज थोडी झाली पाहिजे. मला वाटलं की भूमिगत झालेले माझे सैनिक कमजोर झाले असतील पण हे तुझ्या मुखातून क्रांतिकारक शब्द ऐकून मला धीर आले. अरे मी तुझ्या शब्द ऐकून अगदी थंड झाले. बस करा राजे बस करा. त्या मळेशिंगची स्तुती बस करा. त्या घोरच्या युद्धानंतर पुष्कळ काही शिकायला मिळालं. आता तुम्हाला फक्त विश्रामाची गरज आहे. विश्राम नाही मळेसिंग नाही. विश्राम केल्यानं कसं. अरे पकडा पकडा. म्हणजे आम्हाला गाफील घेऊन तुम्ही पकडलं पण हे रोहिल्यांच्या रक्ताचं इमान नाही. अरे मी ऐकलं आहे की रोहिल्यांचं आणि गोंडाचं सगळे संबंध आहेत म्हणून ते कधी सावधाची शिकार गाफील घेऊन करत नाही. आम्ही रोहिल्या अरे वाघाला जाळ्यात पकडून शिकार करणारे. अरे रोहिल्या बघतोस काय. अरे बांध यांना नाहीतर हे आपल्या हातावर तुरी देऊन निघून जाते. म्हणजे आम्हाला पकडून देण्यासाठी तुम्हाला खूप मोठं बक्षीस मिळणार आहे. हे काय
मोठी शक्ती? अरे कसली मोठी शक्ती? होय, मोठी शक्ती जे आमच्या देशाचे स्वामी झाले आहेत. अरे भावाभावात भांडण तंटा लावून आपल्यावर राज्य करतायत. आणि ते मूठभर इंग्रज आपल्या देशात आले आणि आपल्या या सुवर्णमय देशाचे राज्यकर्ते बनले. आणि आपण सगळे बहुसंख्य लोक त्यांचे गुलाम झालो. आणि आम्ही गुलाम, तुम्ही पण गुलाम आहात. काय? आणि आम्ही गुलाम? अरे नाही, आम्ही या देशात स्वतंत्र आहोत. कोण म्हणतो तुम्ही स्वतंत्र आहात म्हणून? अरे सगळेच गुलाम, तुम्ही पण गुलाम आहात. अरे या देशाचे राजा आम्हीच आहोत ना राजे? नाही, पण आता आम्ही राजे राहिलो नाही तर त्या बाहेरून आलेले इंग्रज आपले राज्यकर्ते बनले. आणि या देशाचे मूळ राजे त्यांचे गुलाम बनले. अरे तेही गुलाम आहोत, आम्ही गुलाम आणि तुम्ही पण गुलाम आहात. आणि काय फक्त हे बोलले बघा, अरे आज एका गुलामाकडून दुसऱ्या गुलामाची हत्या होत आहे. हत्या. अरे आज बक्षिसाच्या लालसेने तुम्ही आमची हत्या करता. हे खोटं आहे. लक्ष्मीबाईनं आम्हाला हे सांगितलंच नव्हतं आपल्याला. आणि ती त्यांच्यासोबत कशी? अरे रोजानं हे पण तुम्हाला कळलं नाही. ती पण गुलामच. अरे हे बघा, स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःची जमीनदारी वाचवण्यासाठी तिने त्या इंग्रजांची फितूर झाली. अरे हे बघ, ती माझी सख्खी आत्या, मग मला साथ न करता त्या इंग्रजांना फितूर झाली. म्हणजे ही बी भानगड आहे म्हणायचं. होय, हीच भानगड आहे. आणि रोहिल्यांनो, अरे तुम्ही प्रथमच रोहिले असल्याची मला कल्पना दिली, त्यामुळे मी तुम्हाला काहीच विरोध केला नाही. नाहीतर तुम्हाला सगळ्यांना एक क्षणही लागला नसतो मला सवाल करायला. आम्ही चुकलो. आम्ही लक्ष्मीबाई आणि या फिरंग्याच्या भूतबात पडलो आणि आमच्याकडून असे अशोभनीय कृत्य घडलं. तुमच्यासारख्या देव माणसाला ओळखण्यात आमची चूक झाली. राजे, आपल्या या क्रांतिकारी शब्दांनी आमच्या डोक्यात प्रकाश पडलेला आहे. राजे, आम्ही तुम्हाला सोडलो आणि तुमच्यासाठी हे रान मोकळं आहे. सिंहासारखी नरकाळी पावडून त्या फिरंग्याच्या नदीचा फोड द्या राजे. पण फिरंग्यांनो, अरे तुम्ही मला सोडलं, त्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे. राजे, ही रोहिल्याची जुबान आहे. तुमच्यासाठी मोडेल पण वाकणार नाही. तुम्ही आमची चिंता करू नका. तुम्ही आमच्या हातावर तुरी देऊन पळाल्या असे आम्ही त्या फिरंग्याला सांगू. आणि जयात जी काही शिक्षा होईल ती आम्ही भोगायला तयार आहोत. तुम्हाला आमची शपथ आहे. जा राजे, जा. या गुलामीत जखडलेली आहे आमची ही भारत माता. तुम्हाला साथ घालत आहे. जा राजे, जा. धन्यवाद मित्र, आपण समजदार आहात म्हणून मला सोडलं. मित्रांनो, मी आपला नेहमीसाठी ऋणी नाही, पण याचं पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल. बरं, रोहिल्यानं मी निघतोय आणि आपण सर्वांना जंगल सेनेचे शूर शिपाई होण्याचं आव्हान करतोय. प्रकाश किरण तू होता, कर होया क्रांतीचा
तुम्ही त्या लकोट्यात आपला अपराध सबूत केल्याची लिहिली आहे. शिवाय मी हे पण ऐकलं आहे की बाबूराव खूप भोळा आहे. आपल्या सगळ्या सोयऱ्याला तो फार महत्व देतो. तुम्ही तर त्यांच्या साक्षात आहात, तेव्हा त्यांचा न येण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी बरोबर बोलला. आत्या जय श्री जय शिवाय. आत्या, आपण मला आमंत्रण द्यावं आणि मी न यावं असं कधी झालंय? मी पण तेच म्हणतोय राजे, तसे कधी होणार नाही का? राणी साहेब, राजे येतो मी, आपण निवांत बोला. हे बघ ना बाबूराव, मी तुझीच वाट बघत होती. बाबूराव मला माफ कर. अरे मी तुझ्या या संघर्षमय कार्यामध्ये साथ देऊ शकले नाही. उलट इंग्रजांनी तुला पकडण्यासाठी त्यांनी षडयंत्रच केला. मला माफ कर बाबूराव, मला माफ कर. नाही आत्यासाहेब, वडीलधाऱ्यांनी लहानाची माफी मागायची नसते, तर त्यांच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणायचं. आणि उशिरा तर होईना तुम्हाला सत्याची जाणीव हेच आई दुरस्ती. आत्यासाहेब, आता सर्व काही ठीक होईल. आज खूप मोठा झालाय, खूप मोठा झालाय. आणि तुझ्या या संघर्षमय लढ्याची कल्पना आज मला कळायला लागली. अरे गुलामी काय असते काय नाही याची जाणीव मला आज व्हायला लागली. बाबूराव, मी ह्या इंग्रजांच्या छळाला कंटाळले, खरंच कंटाळले. आणि म्हणून मी इंग्रजाविरुद्ध बंड करण्याचे ठरवले आणि त्यांच्याशी चर्चा करावी म्हणून मी तुला इथपर्यंत बोलवले. आत्यासाहेब, एकीकडे इंग्रज आणि एकीकडे या देशाची सार्वभौम साधी मोडी जनता आणि आपल्या बुद्धी चातुर्याने हे इंग्रज आपल्या गावागावात वाद विवाद करून आमच्यावर राज्य करत आहे. आणि आत्यासाहेब, या त्यांच्या जाचाला एखाद्याने जर का विरोध केला तर त्याला चाकूने फोडलं जातं. त्याला फाशीची शिक्षा आहे. माझ्यासमोर फाशी हा शब्द ऐकून ना माझ्या अंगावर कसं काटा येते. पण या शब्दामुळे माझ्या अंगावर कशी शहरे येत आहे. नको बाबूराव, तिला हे शब्द न बोललेलाच बरं. बाबूराव, तुला भूक लागली असेल ना बाबूराव? हे बघ, आता तुला जेवण करायचं आहे. मग आपल्याला चर्चा करण्यासाठी अवधी रात्र आहे, हो ना बाबूराव? बरं, उशीर का होईना पण माझ्या आत्याला कळलं. माझ्यावरचे षडयंत्र रचणारी आत्या आज माझ्या साथीला तयार झाली. हात घाल होता आणि हात घ्या. अरे हा, हे बघ, ते शस्त्र माझ्याकडे दे. ते शस्त्र माझ्याकडे दे बाबूराव. कसं आहे की जेवताना हे शस्त्र सुटण्याजवळ नकोय ना, जेवणायला बरं वाटेल. बरं, तू असं काय हात धुवून घे. हा, आत्यासाहेब!
हे बापूराव आमचा आरोपी आहे आणि त्याला तुम्ही पकडला आणि आम्ही पकडला जोशी बोबा तुम्हाला नाही हमारा आरोपी आहे आणि तुमच्या या राजवाड्यावर याचा अर्थ जोशी बुवाने आम्हाला फसवलं तर माझ्याशी पटवापट्टी केली जोशी बुवाना तुझे हे मायावी शब्द स्वतःच्या स्वार्थासाठी सख्या भाच्याला मारायला निघाले नाही बापूराव मी तुला करू देणार नाही बापूराव तुझं सांत्वनाचं बोलणं चांडाळी मला पकडून घेऊन तू आपली जमीनदारी वाचवलीस या तुझ्या दुष्कृत्यासाठी ही माझी भारतीय जनता तुला कधीच माफ करणार नाही. चांडाळी ही भारतीय जनता थुकेल तुझ्यावर तेव्हा तू पस्तावशील आणि तडफडत वाटशील आणि मी वीर मरेन आणि अमर होईल. सच्चा बोलता है बाबूराव लक्ष्मीबाई तुम लालची है लालची आहे लक्ष्मीबाई. आत्यासाहेब तुमच्यासारख्याच लालचीपणामुळे हा माझा देश गुलाम झालाय. जमीनदारीच्या लालसेने क्रांती सेनेत सामील होण्याचं नाटक केलं आणि मला मायावी जाळात पकडून फसवलं. नाही एक महाराणी असून सुद्धा सारखी वागली. धिक्कार आहे तुझ्यावर धिक्कार आहे. नाही लक्ष्मीबाई नाही हा माझा कोंडी समाज तुला कधीच माफ करणार नाही. नाही बापूराव नाही असं बोलू नकोस रे बापूराव असं बोलू अरे जा शेक्सपियर तू मला काय फाशीची शिक्षा देणार. अरे नाही मी तुमच्या फाशीला खापरणारा बाबूराव नाही. अरे तुम्ही मला जरी फाशी दिलीतला तरी माझ्या चितेच्या राखेतून अशा हजारो क्रांतिवाद तयार होतील आणि माझ्या या भूमातेला बंधनातून मुक्त करतील. आणि आम्ही पेटवलेली क्रांतीची ज्योत कधीच थांबणार नाही. विठ्ठल बाबूराव जरूर थांबे यापुढे कोणतेही सशस्त्र उठाव होणार नाही बाबूराव. कारण आम्ही तुला अशी शिक्षा करू अशा तुला आम्ही मरण देऊ की जे तुझी यातना कोणी आता काम करणार नाही. अरे जा अरे आज जंगम शरीरची क्रांतिकारी लाट तळागाळापर्यंत पोहोचली आहे.
हा तुझा हा आक्रोश आता थांबल्या जाईल आणि त्या केला आहे तुला छादावरच्या जेलमध्ये कापून जिथे तुला हवी हातावर छाडा आणि फाटी देणारी आम्ही सर्व जनतेला दाखवला बाबूराव की आमच्या अंग्रेज सरकार के खिलाफ जो बंद करेगा उसकी क्या हालत होती है उनका एक हम दिखाई अरे बाबूराव मित्तर ये लोग ये जनता तुम्हें दो दिन सोचेंगे तुम्हारी याद करेगा फिर कोई भी तुम्हारी याद नहीं करेगा रात्रीचा प्रकाश किरण होता काळोखा रात्रीचा प्रकाश किरण होता भोयातील क्रांतीचा एक वाचू होता भोयातील क्रांतीचा एक वाचू होता गुलाम होती आई रंगा अरे तुझ्या हातामध्ये पिस्तूल आहे म्हणून काय त्याच्यात तुला इथेच तुला लागेल हे इंग्रजा अरे आमच्या प्रत्येकाच्या रक्तातून एकेका रक्ताच्या थेंबातून हरेक भारतीय जीवन तयार होतो देखेंगे और आगे देखेंगे मरणामध्ये कधीच घाबरत नसतो चलो शिपाई चलो आम्ही जातो तुझा अरे
समजू नका हो